सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यङ्करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहैः। ओम शांति शांति शांती। या ठिकाणी आपण प्रस्थानत्रयाचा या ठिकाणी असणारा अभ्यास गीता, उपनिषद आणि ब्रह्मसूत्र या तिघांना या ठिकाणी प्रस्थानत्रय असं म्हणतात. आणि म्हणून अशा अनुषंगाने मग गीता आपल्या सर्वांना माहितीच आहे. गीतेमध्ये असताना भगवंतांनी अर्जुनाला त्या ठिकाणी जो उपदेश केला तो उपदेश म्हणजेच काय, 700 श्लोकांमध्ये भगवान वेदव्यासांनी त्या ठिकाणी ग्रथित केला. आणि त्याला आपण म्हणतो श्रीमद भगवत गीता, जी काय साक्षात भगवंताची वाणी, काय बाकी काही नाही, साक्षात भगवंताची असणारी वाणी म्हणजे गीता. म्हणजे असा असणारा काय, संपूर्ण कलयुगामध्ये गीता सांगण्याचं तात्पर्य काय, कधी सांगितली गीता तर द्वापार युगा अंते, ज्यावेळेस आता द्वापार युग संपणार, भगवंत गेले आणि द्वापार युग संपला. आणि मग कोणतं, आता जे आपण पाहतोय हे सगळं आपलं कलयुग आहे. आणि कलयुगामध्ये काय, कलह प्रिय, सगळं कलह म्हणजे भांडणं आता पाहतोय आपण. अगदी गल्लीपासून आता म्हणायला काय हरकत नाही, दिल्लीपर्यंत फक्त भांडणंच आहेत, बाकी काही नाही. हे कशाचं युगच आहे, तसं कलयुग, अलग लक्षात. आणि म्हणून अशा अनुषंगाने, परंतु जरी हे सगळं असलं, कलह असला, काही असला, तरी भगवंत म्हणतात माझी एक प्रतिज्ञा आहे. कोणती प्रतिज्ञा आहे, नमे भक्त प्रणश्यती, जे माझे भक्त आहेत या भक्तांचा मी कदापि नाश होऊ देणार नाही. आणि म्हणून त्या भक्तांचा नाश होऊ नये, त्यांचं काय बोला, पवित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगैक पुन्हा पुन्हा. साधूंचं रक्षण आणि दुर्जनांचा नाश करण्यासाठीच भगवंताचा अवतार असतो. आणि त्या अनुषंगाने भगवंतानी जे कलियुगामध्ये भगवंताचे भक्त आहेत त्यांचा नाश होऊ नये, अत्यंत कमी याच्यामध्ये संपूर्ण ज्ञान, वेदाचं पाहिलं तर प्रचंड ज्ञान, एवढे मंत्र हे ते काल पण आपण सांगितल्याप्रमाणे हे सगळं प्राप्त करणं अत्यंत कठीण आहे या युगामध्ये. आणि म्हणून त्याकरता म्हणून हे सगळ्याचं सार थोडक्यात भगवंतांनी काय केलं, अर्जुनाला त्या ठिकाणी निमित्त केलं. या स्वयं पद्मनाभस्य मुख, त्याच्या मुखानेच, मुखपद्मात भगवंताच्या मुखामधून आलेली ही असणारी भगवद्गीता अर्जुनाला निमित्त करून त्या ठिकाणी काय, हा उपदेश मात्र त्या ठिकाणी केला की ज्याच्यामध्ये सगळं, म्हणून गीतेमध्ये सगळं सांगितलं त्यांनी. कारण का, प्रत्येक साधकाची असणारी प्रकृती ही भिन्न भिन्न आहे. कोणी ज्ञानी आहे, कोणी कर्मयोगी आहे, कोणी ध्यानयोगी आहे, कोणी भक्त आहे. त्या प्रकृतीच्या अनुषंगाने सगळे रस्ते शेवटी जे आहेत ते कुठे जाऊन मिळतात, ते सगळेच्या सगळे रस्ते शेवटी परमेश्वरालाच जाऊन मिळतात. या अनुषंगाने भगवंतांनी गीतेमध्ये सगळे हे योग दुसऱ्या अध्यायापासून सांख्य, कर्म, ज्ञान, कर्म, संन्यास वगैरे सगळं, ध्यान संन्यास सांगितलं, क्षेत्र संन्यास सांगितला, सगळे सांगून टाकले. आणि 18व्या अध्यायामध्ये सांगतात सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. सगळं जरी असलं तरी हे अर्जुना काय कर, सर्वच्या सर्व जे काही आहे तोच हा विचार वेदांताचा त्याग करून केवळ एक मात्र परमेश्वराला, आत्मतत्वाला जो शरण येतो तो काय, अहम त्वा सर्व पापेभ्यः, कितीही काही असो त्या सर्व पापापासून मोक्षयिष्यामी, तुम्ही तुला निश्चितपणे मोक्ष देईल. माशुच, तू काळजी करू नकोस, देईल का नाही, हा जो किंतु जो आहे. म्हणून परवाच्या पाठामध्ये आपण पाहतो संशयात्मा विनश्यती सांगितलं. जोपर्यंत मनामध्ये संशय आहे तोपर्यंत भगवंत पुढे येत नाही. तुम्ही 1 कदम चाला, भगवान 100 कदम आपल्या जवळ येतात. परंतु काय असतं, आपल्यामध्ये किंतु आहे, हा किंतुमुळे येत नाही. अजामील गीद व्याध, संशय काही नाही. गजराज, त्या ठिकाणी गजेंद्र मोक्ष स्तोत्र आपण म्हणतो. गजेंद्र जोपर्यंत मगरींनी पकडल्यानंतर काय झालं, हे माझे आहेत, हे माझे आप्त आहेत, हे मला बाहेर काढतील, ही माझी मुलं आहेत, हे माझे अमुक आहेत, हा माझा छान मित्र आहे. काय झालं, हे सगळे मला ह्या
असणाऱ्या सरोवरातून बाहेर काढतील. म्हणत सगळ्यांवर विश्वास ठेवून काय झालं, गजेंद्र ज्याने त्याने आपापल्या परीने प्रयत्न केला, परंतु गजेंद्राला कोणीही बाहेर काढू शकलं नाही. हे जेव्हा गजेंद्राला आता लक्षात आलं आणि एक एक आता आपापले प्रयत्न सगळ्यांचे शिथिल झाले, संपले. मग गजेंद्राला लक्षात आली आता हे कोणी आता आपल्याला ह्या संसार अथवा या सरोवरातून बाहेर काढू शकणार नाही. आणि मग काय केलं गजेंद्राने, अनन्य भावाने, म्हणून सांगा अनन्यास चिंतयंतो मम, अनन्य भावाने पाहिजे भगवंताची भक्ती. ते असणारं एक त्या ठिकाणी असणारं कमलाचं फूल काय केलं, आपल्या सोंडेमध्ये घेतलं आणि अनन्य भावाने त्या भगवंताची प्रार्थना केली. तत्क्षणी भगवंत त्या ठिकाणी आले आणि गजेंद्राचा त्या ठिकाणी असणारा उद्धार त्या ठिकाणी. म्हणजे अशा प्रकारे अनन्य भाव पाहिजे. किंतु परंतु होईल का, नाही होणार का, हे कुठल्याही प्रकारचा संशय जोपर्यंत मनामध्ये आहे तोपर्यंत परमेश्वराची प्राप्ती नाही. कुठल्याच प्रकारचा संशय नसावा. आणि असे जे आहेत त्यांना मी निश्चितपणे मोक्षाची जी प्राप्ती आहे तो परमपुरुषार्थ मोक्ष मी प्राप्त करून देतो. हे गीतेचं असणारं तात्पर्य निर्णय. आणि हे असणारे असे म्हणून भगवद्गीता किंचित दिता जगद्गुरु शंकराचार्यांनी त्या ठिकाणी जे प्रकरण ग्रंथकाला आपण म्हटलो त्यामध्ये अतिशय हा सुंदर श्लोक की जीवनामध्ये काय केलं पाहिजे, एवढीच कामं करा, बाकी काही करू नका. काय, भगवद्गीता किंचित धीता गंगा जललव कणिका पीता सकृदपियेन मुरारी समर्चा क्रियते तस्य यमेन न चर्चा. फार सुंदर श्लोक आहे आणि मला तर फार आवडणारा श्लोक आहे की काय करा आपल्या जीवनामध्ये बाकी काही नाही झालं. हे सुद्धा अत्यंत क्लिष्ट आहे. आता आपण सोपं करून सांगतो म्हणून ठीक आहे, पण उपनिषदांचा असणारा अध्ययन एवढं सहज नाही. म्हणजे काही जरी नाही जमलं तरी काय करा, जीवनामध्ये भगवद्गीता किंचित अधीता, थोडी तरी भगवद्गीतेचा आपल्या जीवनामध्ये एक तरी अध्याय, जसं आपण म्हणतो एक तरी ओवी अनुभवावी जीवनामध्ये आल्यानंतर. कारण काय, ज्ञानेश्वरी काय, ज्ञानेश्वरी भगवद्गीतेवर असणारी टीका म्हणजे ज्ञानेश्वरी. तो गीतेमध्ये असणारा संपूर्ण सारंभूत अर्थ त्या ठिकाणी भगवंतांनी प्रकट केला. ज्ञानेशो भगवान विष्णू हो सांगितलं, भगवान विष्णूचा असणारा अवतार. आणि म्हणून त्यांनी काय केलं, पुन्हा अतिशय पुन्हा 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 विषय तोच, परंतु अजून सोपा गीतेचाच विषय अजून सोपा करून सर्वसामान्यांना, सगळ्यांना, सकळांसी येथे आहे अधिकार, स्त्रियो वैशास्तथा क्षुद्राः ते पियांती पराम गतिम. गीतेचा श्लोक त्या अनुषंगानेच म्हणले, सकळांसी येथे आहे अधिकार. सगळे कोणीही असो परमेश्वर प्राप्तीमध्ये सगळ्यांना समान समान अधिकार. आणि त्या अनुषंगाने काय केलं पाहिजे मग आपल्याला जीवनामध्ये, बाकी काही जरी झालं नाही तर केवळ भगवद्गीतेचं असणारं चिंतन. त्यानंतर गंगा जल लव कणिका पिता. जीवनामध्ये बाकी काही नाही जमलं तर आपण गंगेला अत्यंत पवित्र मानतो. अनेक सांगितलं गंगा गंगे, किती गंगेचं पुण्य आहे तर गंगा गंगेती यो ब्रूयात सांगितलं शास्त्राने. योजनानाम शतैरपि मुच्यते सर्व पापेभ्यो विष्णू लोकम स गच्छती म्हणतं शास्त्र. की जरी काही नाही तुम्ही हजारो कोस त्या गंगेपासून जरी लांब असलात, जरी आपण आता हजारो कोस त्याच्यापासून लांब आहोत तरी काय करायचंय, आपण सगळ्यांच्या घरात गंगा ही असतेच. आपण सकाळी पूजा करताना जे पूजाचं जे पात्र आपण जल भरून आणतो त्याच्यामध्ये काय करतो, आपण सगळेजण गेलेलेच असतात, हरिद्वार काशी, तिथून ते गंगाजल आणलेलंच असतं. आणि ते आपण पूजा करताना ते काय करतो, एक थेंब का होईना त्या याच्यामध्ये पूजेचं जे पात्र आहे ज्याच्यामध्ये आपण पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक थेंब तरी ते गंगाजल टाकतो. त्यानंतर ते काय, ते गंगाजल प्राशन. तर पुढे पण या ठिकाणी शास्त्रकार म्हणतात फक्त गंगा गंगेत यो ब्रूयात म्हणतायत. फक्त गंगा गंगा असं नुसतं म्हटलात तुम्ही, योजनानाम शतैरपि, हजारो मैल त्याच्यापासून जरी दूर असलात तरी काय, मुच्यते सर्व पापेभ्यो सांगितलं. तो आपल्या जीवनामध्ये सगळ्या पापांपासून काय होतो, मुक्त होतो. आणि कुठं होतं,
विष्णु लोकम सगच्छती, जे भगवान विष्णूचा असणारा परमधाम जे आहे त्या परमधामाला तो प्राप्त करून घेतो. म्हणून अशा प्रकारे जीवनामध्ये गीता, गंगा, त्यानंतर सकृदपि येन मुरारी समर्चा संघ, भगवान परमेश्वराचं असणारं पूजन, मुरारी म्हणजे भगवान श्रीकृष्ण, त्याचं असणारं पूजन नित्य ज्यांनी केलंय, अशा प्रकारे ही 3 दैनंदिन कर्म आपल्या जीवनामध्ये जो करतो, कोणकोणतं? गीतेचं पठन, गंगेचं प्राशन आणि मुरारी म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं पूजन, जे आपल्या जीवनामध्ये करतात, क्रियते तस्य यमे नन चर्चा सांगितलं. त्यांच्याबरोबर यम म्हणजे मृत्यू त्यांच्याशी चर्चा करत नाही. म्हणजेच काय? ते असणारं भगवंताचं जे परमधाम आहे त्या परमधामालाच जात. हे गीतेची विशेषता. मग अशी असणारी गीता, त्यानंतर असणारी ही काल सांगितलं दश उपनिषद, उपनिषद जरी अनेक असली तरी त्याच्यामध्ये प्रामुख्याने ही असणारी 10 उपनिषद, ईश, केन, कठ, प्रश्न, मुंडक, मांडुक्य, ऐतरेय, तैतरेय आणि छांदोग्य आणि बृहदारण्य, ही असणारी ज्यांना 10 उपनिषद म्हणतो. आणि आपण शेवटी ब्रह्मसूत्र, ज्याला आपण म्हणतो उत्तर मीमांसा. काल त्यांनी प्रश्न केला होता की ब्रह्म वेदांत सूत्र आणि ब्रह्मसूत्र किंवा उत्तर मीमांसा हे भिन्न का? तर वेदांत सूत्र आणि ब्रह्मसूत्र, उत्तर मीमांसा हे सगळे एकच. गीता असेल, उपनिषद सूत्र असेल, वेदांत असेल किंवा ब्रह्मसूत्र असेल, शारीरिक, त्याला आपण शारीरिक मीमांसा म्हणतो, हा सगळा जो विभाग आहे हा सगळा विभाग उत्तर मीमांसा शास्त्राचा येतो. आता हा जो आपण विभाग शिकत आहे हा सगळा कशामध्ये जाईल? हा संपूर्ण गीता, उपनिषद आणि ब्रह्मसूत्र हा संपूर्ण विभाग उत्तर मीमांसेमध्ये जातो. आता तो ब्रह्म जिज्ञासा हे ज्याचं मुख्य सूत्र आहे. आणि पूर्वमीमांसा अथा तो धर्म जिज्ञासा हे सूत्र. आणि म्हणून या दोघांचं भगवान जैमिनींनी 12 अध्यायांनी युक्त असा असणारा पूर्वमीमांसेचा ग्रंथ लिहिला. त्याच्यावर कर्मकांड आणि उपासनाकांड याच्यावर विशेष प्रकाश त्यांनी दिला. हे कसं कोणतं कर्म करायचं, काल म्हटल्यानंतर आचमन करताना 3च वेळा पाणी का प्यायचं, प्राणायामच का करायचं, हे सगळं जे काय आहे सगळ्याचा सारासार विचार हा पूर्वमीमांसामध्ये केला. म्हणून त्याचं पहिलं सूत्र घेतलं काय? अथा तो धर्म जिज्ञासा, ज्याला धर्माची जिज्ञासा आहे. धर्म म्हणजे काय? आणि या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण म्हणतो, गीतेने सांगितलं तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्य व्यवस्थित. या प्रत्येक गोष्टीमध्ये प्रमाण काय? प्रमाण शास्त्रच आहे. मला वाटलं म्हणून नाही, मला वाटलं म्हणून मी करतो, मला वाटलं म्हणून काय नाही. काय? शास्त्रच प्रमाण. ज्ञात्वा शास्त्र विधान होता कर्म कर्तुम इह अर्हसी. शास्त्रामध्ये काय सांगितलंय हे सगळं जाणण्याचा. म्हणून काल सांगितलं तर नित्य कर्म सांगितली, नैमित्तिक कर्म सांगितली, काम्य कर्म सांगितली, प्रायश्चित्त कर्म सांगितली, कधी काय करायचं आहे, कोणत्या दिवशी काय करायचं आहे, प्रतिपदेला काय करायचं आहे, चतुर्थीला काय करायचं आहे, गणेश पूजन करायचं आहे, एकादशीला काय करायचं, भगवान विष्णूचं पूजन करायचं, व्रत करायचं, त्रयोदशीला काय करायचं, प्रदोष व्रत करायचं आहे, अष्टमीला काय करायचं, देवीची अर्चना करायची, जे काय असेल ते सगळं. पौर्णिमेला काय करायचं, अमावस्येला काय करायचं आहे, ग्रहणामध्ये काय करायचं आहे, हे सगळं जे काय आहे सगळं शास्त्राने अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कधी काय, कोणत्या दिवशी, कोणत्या काली, हे सगळं सांगितलं. म्हणजे असा हा सगळा जो विभाग आहे हा सगळा विभाग कुठे आला? पूर्वमीमांसा अथा तो धर्म जिज्ञासा. भगवान जैमिनींनी 12 अध्यायांनी युक्त असा असणारा हा संपूर्ण ग्रंथ लिहिला. त्याच्यामध्ये सगळं सांगितलं. आपण जे काय करतो आता त्याला प्रमाण तेच आहे. आपल्याला माहिती असो नसो पण प्रमाण तेच आहे. म्हणून त्याच्यामध्ये जसं काल सांगितलं कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड, त्यातील पहिले 2 विभाग जे आहेत कोणतेही कर्मकांड आणि उपासनाकांड, याचं संपूर्ण कर्मकांड आणि उपासनाकांडाचं जे विश्लेषण आहे हे अथातो धर्म जिज्ञासा या ग्रंथामध्ये भगवान जैमिनींनी 12 अध्यायामध्ये सगळं सांगण्याचा प्रयत्न केला, ज्याला आपण पूर्वमीमांसा शास्त्र म्हणतो.
आता त्यानंतर आलं उत्तर मीमांसा शास्त्र. त्या ठिकाणी उत्तर मीमांसा भगवान वेदव्यासांनी ह्या उत्तर मीमांसावर 4 अध्यायांनी युक्त असणारा जो ग्रंथ लिहिला तो उत्तर मीमांसा, की त्याचा पहिला आपण त्याला म्हणतो ब्रह्मसूत्र. म्हणून काल तुम्ही म्हटलं वेदांत सूत्र आणि ब्रह्मसूत्र एकच, भिन्नता नाही त्याच्यामध्ये. की ज्याचं पहिलं सूत्र आहे अथातो ब्रह्म जिज्ञासा, ज्याला ब्रह्माची जिज्ञासा. आता हे सगळं झाल्यानंतर पहिला विभाग परिपूर्ण झाल्यानंतर, पहिला विभाग कशासाठी? चित्तशुद्धी करता. आता तो धर्माचं पालन का करायचं? की चित्तशुद्धी करता. आणि अशा प्रकारे धर्माचं पालन करून चित्तशुद्धी झाल्यानंतर तो काय करेल? उपासना करेल त्या देवतेची. आणि आणखी चित्तशुद्धी झाल्यानंतर अत्यंत त्याच्या चित्तामध्ये मग कुठल्याही प्रकारचं ज्यावेळेस किलमिश राहणार नाही, त्याच वेळेस सांगितलंय त्याच्या मनामध्ये विवेक, वैराग्य, समाधी, षटक संपत्ती आणि मुमुक्षुत्व या 4 गोष्टी निर्माण होतील. आणि जेव्हा त्याच्यामध्ये या 4 गोष्टी निर्माण होतील तेव्हा तो या वेदांताचा अधिकारी, उत्तर मीमांसेचा अथा तो ब्रह्म जिज्ञासा, त्याच्या अनुषंगाने जे शास्त्र सांगितलं त्या शास्त्राचा अधिकारी. आणि म्हणून त्याच अनुषंगाने या ठिकाणी म्हणून अशा प्रकारे दोन्ही दक्षिणोत्तर ध्रुवाप्रमाणे हे दोन्ही उभयतः काय भिन्न भिन्न प्रकारचे आहेत. म्हणून पूर्वमीमांसा भिन्न आणि उत्तर मीमांसा भिन्न. आणि मग त्या अनुषंगाने ज्या शास्त्रामध्ये, उत्तर मीमांसामध्ये ज्या शास्त्रामध्ये काय आत्मज्ञानाविषयक, स्वस्वरूपाविषयक चिंतन केलं आहे, गीता, उपनिषद, काल म्हटल्याप्रमाणे ब्रह्मसूत्र असेल, योग वसिष्ठ असेल, तत्सम सगळे ग्रंथ ज्याच्यामधून काय आत्मज्ञान प्रकट केलेलं आहे, सर्वच्या सर्व ग्रंथ त्या अनुषंगाने उत्तर मीमांसाचा जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान काय सांगितलं. त्याचं मुख्य तात्पर्य काय उत्तर मीमांसेचं? तर जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान हे ज्याच्यामधून प्रतिपादित केलेले आहे हे सर्व ग्रंथ. म्हणून सांगितलं योग वसिष्ठ जरी असला तरी योग वसिष्ठ त्या अनुषंगानेच येईल. त्याच्यामध्ये संपूर्ण तेच सांगितलं, ज्ञानाच्या असणाऱ्या सप्तभूमिका वगैरे सगळं हे सर्वच्या सर्व ग्रंथ काय होतात? हे उत्तर मीमांसेच्या अनुषंगाने, वेदांताच्या अनुषंगाने सर्व ग्रंथ त्या ठिकाणी जातात. आणि म्हणून वेदांत सूत्र असेल किंवा असं ब्रह्मसूत्र असेल, उत्तर मीमांसा शास्त्र असेल, त्याला शारीरिक सूत्र असं सुद्धा नाव. शरीरे भवा शारीरहा, शारीरिक सूत्र का? अलग लक्षात. तर इथं या शरीरामध्ये शरीरे भवा शारीरहा, या शरीरामध्ये राहणारा, देहाच्या व्यतिरिक्त इथं आत्म्याचं अस्तित्व, जीवाचं अस्तित्व आपण सर्वजण मान्य करतो. पण या शरीरामध्ये जो राहतो त्याचं अस्तित्व आपण मान्य करतो, परंतु त्याचं अस्तित्व मान्य केल्यानंतर त्याचं स्वरूप आपल्याला माहिती नाही. अस्तित्व मान्य करतो, मी स्वामीजी, मी अमुक, मी राम, मी श्याम, या नामरूपाने बॉन्डेज त्याला आपण बॉन्ड करतो. आणि ज्यावेळेस त्याला आपण कव्हर करतो त्यावेळेस त्याच्या मर्यादा सुद्धा काय होतात? कव्हर होतात. आणि म्हणून त्याकरता त्याचं वास्तविक स्वरूप काय, ज्याला तू अमुक म्हणतो, मी स्वामी म्हणतो, मी राम म्हणतो, मी श्याम म्हणतो, त्याचं वास्तविक स्वरूप काय हे सांगण्याचं काम जे आहे हे उत्तर मीमांसा, ब्रह्मसूत्र आदी ग्रंथाने, वेदांत परग्रंथाने केलं. की जे तू समजतो तसं नाही. तू कोण आहे? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. आत्मषटक जरी असलं तरी त्याच्यामध्ये 6 याच्यामध्ये काय, मी जे समजतोय ते मी नाहीच आहे. न बंधुर न मित्रम, मी बंधू नाही, मित्र नाही, माता नाही, पिता नाही, मनोबुद्धी अहंकार चित्ता अनिनाहम, न च श्रोत्रजिव्ये न च घ्राण नेत्रे, न च व्योम भूमिर्न तेजो न वायु. कोण आहेस मग? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, मी सच्चिदानंद स्वरूप. अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणां, न चासंगतं नैव मुक्तिर्न नय्यः. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, सच्चिदानंद स्वरूप असणारं जे आत्मतत्व आहे ते सच्चिदानंद स्वरूप असणारं आत्मतत्वच मी आहे. बस एवढंच. आणि हा संपूर्ण जो विषय ज्याच्यामधून प्रतिपादित केला त्याला आपण उत्तर मीमांसा, वेदांत शास्त्र
असे म्हणतो. म्हणून हा दोघांमध्ये हा भेद आहे, अलग लक्षात. आणि म्हणून त्या अनुषंगाने येथे हे काय आता हे उपनिषद जे आहे, उपनिषदांसुद्धा काय सांगतात आपल्याला, जीव आणि ब्रह्म ऐक्य ज्ञान. कथा काही जरी असली तरी कथेच्या माध्यमात इथं सुद्धा काय असणार, कठोपनिषदामध्ये सुद्धा नचिकेत आणि यम यांचा असणारा काय संवाद आहे. त्या संवादाची कथा जरी तो गेला, तिथे गेला, त्यांनी यज्ञ केला वगैरे, हे सगळं ठीक आहे, गौणवृत्त्या हे सगळं. पण तू सांगायचं काय, सांगायचं जे सांगायचं आहे, ना विरुतो दुश्चरिता ना शांतो ना समाहिता ना शांत मानसो वापी प्रज्ञेनै ना नुवाप्नुयात्. अशा प्रकारे या ठिकाणी काय उत्तर मीमांसाच्या अनुषंगाने काय सांगितलं, स्वस्वरूपाचं ज्ञान प्रकट केलं. म्हणून याच्यासाठी प्रामुख्याने शास्त्राने जी त्याची काय केली, एक प्रक्रिया जी सांगितली, त्या प्रक्रियेला आपण प्रस्थानत्रय, प्रस्थान म्हणजे जाण्याचा मार्ग, कोण आहे, 3 मार्ग, कोणता, गीता, उपनिषद आणि ब्रह्मसूत्र. म्हणून त्या अनुषंगाने जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान ज्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न त्यामध्ये केलेला आहे. आणि म्हणजे अशा प्रकारे हे पहिलं आपल्या लक्षात आलं पाहिजे की पूर्वमीमांसाचा भाग कोणता आणि उत्तरमीमांसाचा भाग कोणता. पूर्वमीमांसेमध्ये काय सांगितलं आहे, उत्तरमीमांसेमध्ये काय सांगितलं. पूर्वमीमांसा हा धर्मशास्त्राचा भाग आहे आणि उत्तरमीमांसा हा मोक्षशास्त्राचा भाग आहे. हे लक्षात, त्याच्यावर फार विस्तारपूर्वक एक पूर्ण वर्ग होईल. संपूर्ण त्या दोघांचं जर विश्लेषण करायचं तर 1-2 वर्ग होतील, एवढं त्या दोघांचं विश्लेषण त्या ठिकाणी आहेत. आता एवढ्यावर मला वाटतं बास होईल. आता या ठिकाणी कठोपनिषद, तिसरं कठोपनिषद हे कृष्ण यजुर्वेदाच्या कठशाखेचे आहे. कुठलं आहे, कृष्ण यजुर्वेद. आता कठोपनिषद जे आता आपण या ठिकाणी आरंभ करणार आहोत हे कुठं आहे, हा कृष्ण यजुर्वेदाच्या कठशाखेचे आहे. याचा आरंभ एका सुंदर कथेने झालेला आहे. याचा आरंभ जो आहे एका सुंदर कथेने, छानपैकी गोष्ट या ठिकाणी त्यांनी सांगितलेली आहे. नचिकेत नावाचा एक सारग्राहक ऋषिकुमार, त्याचा पिता नचिकेत नावाचा हा मुलगा, त्याचे वडील काय करतात, त्याच्या वडिलांनी त्या ठिकाणी महान यज्ञ केला, सर्वस्वदान स्वरूपाचा. सगळं मी त्याच्यामध्ये आता याचं सगळं व्याख्यान मागे आता तुम्ही त्या ग्रुपवर वेदांत दर्शन त्या तो ग्रुपवर हे पहिले जे पाठ झालेले आहे त्याच्यामध्ये एक कथा वगैरे जे काय आहे ते तुम्ही एकदा ऐकून घ्या. तर ते मोठा त्या ठिकाणी यज्ञ करतो आणि त्या यज्ञ केल्यानंतर सर्वस्व स्वरूपित दान म्हणजे जे काय आहे ते द्यायचं आहे. अशा अनुषंगाने सगळं द्यायचं आहे आता. परंतु पिता काय करतो, त्याच्यामध्ये आपल्या ज्या कामाच्या नाही अशा असणाऱ्या काही गायी तिथले आलेले जे ब्राह्मण आहेत त्यांना दान करतो. हे पाहिल्यानंतर मुलाला अत्यंत वाईट वाटतं की अशा प्रकारे हे योग्य नाही, याने पुण्याची प्राप्ती होणार नाही. मग काय करतो मुलगा, मग त्या ठिकाणी वडिलांना प्रश्न करतो, हे सगळं देत असताना आता सर्वस्व स्वरूपी तुम्ही दान करताय, मग तुम्ही मला कोणाला देणार आहात का. पहिल्यांदा वडील दुर्लक्ष करतात, पुन्हा विचारतो तो प्रश्न की बाबा मला कोणाला देणार, हे सगळं तुम्ही आता दान करत चाललाय तर. तिसऱ्यांदा पुन्हा तोच प्रश्न केल्यानंतर वडिलांना किंचित राग येतो आणि रागाच्या भरात वडील त्याला म्हणतात की हो हो तुला देणार आहे, कुणाला देतो, मग तुला मी मृत्यवेत ताम ददामीती, त्यातला शब्द आहे की मृत्यूला देऊन टाकतो तुला, जा. आपण म्हणतो म्हणजे आपल्या सर्वसाधारण व्यवहारामध्ये सुद्धा आपण एखादा सारखा मुलाने त्रास दिला किंवा कोणी काही त्रास दिला, जा म्हणतो मर तिकडे एकदा. हा आपला पण वाक्य प्रचार आहे त्या अनुषंगाने म्हटल्यानंतर. परंतु याला अरे बापरे, मी एवढा हुशार असताना मला वडिलांनी मृत्यूला म्हणजे यमाला का दिला हा प्रश्न पडतो. असं त्या अनुषंगाने हा मृत्यू लोकाचं शरीर जातो, त्या ठिकाणी यम त्या ठिकाणी नसतात. आणि यम नसल्यानंतर 3 दिवस यम बाहेर गेलेला असेल, त्यांचे काम आता असतील प्राणहरण करणं, हे करणं ते करणं, आणि 3 दिवसानंतर यम त्या ठिकाणी येतात. आणि माझ्या घरामध्ये अशा प्रकारे हा अतिथी 3 दिवस राहिला आणि म्हणून मला त्याचं घोर पातक लागलं, म्हणून ते यम ते पातक लागू नये म्हणून याला 3 वर तुझ्याकडनं माग, ते मी तुला देतो. असे 3 वरून मागून घेतात. त्याच्यामध्ये हा असणारा नचिकेत काय करतो, तो पहिला नचिकेत पहिला यमाकडनं वर मागतो. कोणता नचिकेत, त्या ठिकाणी पहिला वर मागितला कोणता, यमा तुला तुझ्या घरून मी परत पित्याकडे गेल्यानंतर माझ्या वडिलांनी मी तुझ्याकडनं आता पुन्हा ज्यावेळेस माझ्या घरी जाईल त्यावेळेस काय, त्यावेळेस वडिलांनी माझ्यावर कुठल्याही प्रकारचा राग धरू नये हा असणारा पहिला वर त्या ठिकाणी मागितला. दुसऱ्या वरामध्ये त्याने अग्नी
कार्य किंवा अग्नियज्ञ आधी ह्या दुसरा वर मागितला. दुसऱ्या वराने त्याने स्वर्ग प्राप्त करून देणाऱ्या यज्ञाची माहिती करून घेतली. आणि तिसरा जो वर आहे अत्यंत महत्त्वाचा, दुसरा तो मागून घेतला की कुठला, दुसऱ्या वराने त्याने स्वर्ग प्राप्त करून देणाऱ्या यज्ञाची माहिती की ज्याच्याद्वारे स्वर्गादी लोकाची प्राप्ती होते, असा दुसरा वर मागितला. पहिल्याने वडील आता माझ्यावर रागू नये हा पहिला, दुसरा स्वर्गादी लोकाची प्राप्ती ज्याने होती तो दुसरा, आणि तिसरा जो आहे, आणि तिसरा आणि महत्त्वाचा म्हणजे कोणता, आत्मसंबंधी जो आहे त्या आत्मज्ञानासंबंधी जो उत्तरमीमांसा, थोडक्यात आपण च्या अनुषंगाने, तुमच्या सर्वांच्या अनुषंगाने, त्या अनुषंगाने जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान ज्याच्यामध्ये आहे असा असणारा तिसऱ्यावर त्याने मागितला. आणि म्हणून तिसरा अत्यंत महत्त्वाचा म्हणजे आत्म्यासंबंधी जो असणारा वर त्याने ठिकाणी मागितला. त्या वराऐवजी वैभव, सुख, उपभोग, दीर्घ आयुष्य वाटेल ते माग मी तुला देतो. परंतु यम म्हणतो, अरे हा प्रश्न अत्यंत क्लिष्ट आहे. मला लक्षात, वेदांत शास्त्रात हा तुझा जो प्रश्न आहे ना आत्मज्ञानासंबंधी, हे नचिकेता तू हा प्रश्न मला निश्चित केला, पण अरे ह्या प्रश्नाचं आता उत्तर देणं, कारण का अधिकार अभावात, कारण याच्या जो अधिकारी असेल, यमनियमाने संपन्न असणार, विवेक वैराग्य पाहिजे त्याच्यामध्ये, त्यालाच हे विद्या प्राप्त होते. मग याला आता प्राप्त होईल का नाही ह्या अनुषंगाने तू काय कर, एवढा क्लिष्ट, मुलगा तर बारीकच आहे, 7च वर्षाचा आहे, परंतु 7 वर्षाचा मुलगा एवढा उदात्त विचार करेल, एवढा मोठा प्रश्न करेल, काय एवढा धीर आणि गंभीर प्रश्न करेल, हे यमाला सुद्धा कल्पना नव्हती. आणि मग त्या अनुषंगाने म्हणतात की बाळा, की तू काय कर, हे तुला जर वेगळं वाटत असेल, हा प्रश्न अत्यंत तुझ्या लक्षात येईल का नाही उत्तर दिल्यानंतर, हा संशय मलाच आहे. आणि म्हणून काय, तू हट्टहास करू नकोस. त्याच्याऐवजी मी तुला काय करतो, दुसरं वैभव, सुख, उपभोग, दीर्घ आयुष्य, हे सगळं मी तुला त्या बदल्यात देतो. पण हा वराचा जो आहे त्याचं उत्तर देणं अत्यंत क्लिष्ट, सूक्ष्म सांगितलं, अत्यंत सूक्ष्म विषय हा. त्यामुळे तुला हा किती कळेल हे मला माहिती नाही, असं विचारल्यानंतर मासे यम म्हणाला. तरी नचिकेत म्हटला की नाही, आपल्या मागणीवर तो दृढच राहिला. नचिकेत म्हणतो, नाही, मला बाकी काही माहिती नाही. मी जो तुम्हाला जीव ब्रह्म ऐक्याविषयी किंवा आत्मविषयक जो प्रश्न विचारलेला आहे त्याचंच उत्तर तुम्ही मला द्या. मला बाकी काही माहिती, बाकी काय तुमचं सुखभोग नको, मला तुमचं दीर्घ आयुष्य नको, किंवा बाकी तुम्ही जे वैभव वगैरे सगळं जे काय म्हणताय हे मला काही नको, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, असं कोण म्हणताय. आता नचिकेत पुन्हा मला हट्ट धरून म्हणतात. आणि म्हणून आपल्या मागणीवर दृढ राहिला. आणि ते संतुष्ट झाल्यानंतर यमाने आत्म्याचे स्वरूप म्हणजे आत्मज्ञानाला लागणारी पात्रता, पहिल्यांदा ते ज्ञान तू जे म्हणतोयस आत्मज्ञान, ते आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी लागणारी पात्रता, योग्यता, अधिकारित्व, त्या ठिकाणी ती पात्रता पहिली सांगितली. हे सगळं तुला आता मी जरी सांगत असलो तर ते कोणाला प्राप्त होणार आहे, सर्वांना प्राप्त होणार नाही, अलग. आणि अधिकारी यात ब्रह्मविद होत नाही. त्या ठिकाणी स्वामी रामसुखदासजी आम्हाला म्हणायचे गीता प्रेसला, काय म्हणायचे की ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर जर अधिकारित्व अभाव असेल तर ब्रह्मज्ञानी नाही, ब्रह्मराक्षस सुद्धा होऊ शकतो. का, पात्रताचा अभाव. तेच या ठिकाणी यम सांगतात. काय म्हणतात की त्या ठिकाणी आत्मज्ञानाला लागणारी पात्रता, योग्यता, काय सांगितलं, योग्यता कडोपनिषदाने सांगितले. काय अतिशय सुंदर हा मंत्र आहे ना, म्हणून म्हटलं याच्यामधले असणारे जे मंत्र आहेत फार सुंदर मंत्र यांनी दिलेले याच्यामध्ये सगळ्या उपनिषदांमध्ये. ना वेदो दुश्चरिता ना शांतो ना समाहितो न शांत मानसो वापी प्रज्ञाने नैवमाप्नुयात्. काय म्हणतात, त्या ज्याचे दुष्चरण सुटले नाही, वाईट कर्म जो करतोय, अलग लक्षात, दुष्चरण ज्याचं सुटलेलं नाही, जो अशांत आहे म्हणजे वाईट कर्मामध्येच लिप्त आहे, जो अजून सुद्धा, त्यानंतर मन ज्याचं शांत झालेलं नाही, अजून मनामध्ये व्यग्रता आहे, अशांती आहे, त्यानंतर ज्याचे मन एकाग्र होत नाही, मन एकाग्र नाही, सारखं मनामध्ये चंचलता आहे, आज हे करेल, उद्या ते करेल, परवा ते करेल, असा जो आहे, ज्याचे चित्त व्यापार थांबले नाही. सगळ्यात महत्त्वाचं मन काय झालं, तैलधारावत आज स्रोतया सांगितलं त्या ठिकाणी. जशी तुपाची असणारी धार अखंडित एकसारखं तैलधारावत पडत असते, त्याप्रमाणे ज्याच्या चित्ताची वृत्ती झालेली आहे,
असा जो आहे म्हणजेच काय, ज्याचे आता इथे सांगितल्याप्रमाणे ज्याचे चित्त व्यापार थांबलेत, आता एक सजातीय वृत्तीचा असणारा प्रवाह, आपल्या अंतःकरणामध्ये असणारे दोन वृत्तींचे प्रवाह सातत्याने प्रवाहित होत असतात. एक सजातीय वृत्तीचा प्रवाह आणि एक विजातीय वृत्तीचा प्रवाह. विजातीय वृत्तीचा जो प्रवाह आहे तो आपल्याला संसाराकडे घेऊन जाणारा असतो. हे करायचंय, ते करायचं, अमुक करायचंय, इकडे करायचं, तिकडे करायचंय, आता क्लास संपेल 2 मिनिटात, मग मला शेतात जायचंय, मला कामाला जायचंय, उशीर होतोय आज. हे सगळे येणारे सगळे जे वृत्ती प्रवाह आहेत, हे सगळे जे संसाराकडे घेऊन जाणारे वृत्तींचे प्रवाह म्हणजे विजातीय वृत्ती प्रवाह, ते काय आपल्याला आत्मज्ञानापासून दूर घेऊन जात आहेत. आणि जे आत्मज्ञानाकडे घेऊन जाणारे आहेत ते सजातीय वृत्ती प्रवाह, परमेश्वराकडे घेऊन जाणाऱ्या वृत्तींचा प्रवाह. आता काय करायचं, जरी तास संपला तरी मला तास संपल्यानंतर याचं चिंतन करायचंय, या पाठाचं मला पूजन करायचंय, मला एवढा जप करायचा, मला ज्ञानेश्वरीचं वाचन करायचंय. हे सगळे जे काय आहे हे कोणाकडे घेऊन जाणारे, परमेश्वराकडे घेऊन जाणारे, ते सगळे सजातीय वृत्ती प्रवाह. आणि असे सजातीय वृत्ती प्रवाह एकदा तुमच्या मनामध्ये वाढल्यानंतर काय होतं, चित्त व्यापार बाकीचे थांबतात. मग तेच सांगितलं, चित्त व्यापार थांबले पाहिजे. ज्याचे चित्त व्यापार थांबलेले नाहीत, जो अशांत आहे, ज्याचं दुराचरण अजून चालू आहे, ज्याचं मन एकाग्र झालेलं नाही, या कोणालाही त्याला आत्मलाभ होत नाही. या सगळ्या लोक जे आहे त्यांना कधीच आत्मज्ञान होऊ शकत नाही. मग आत्मलाभ होण्यासाठी काय झालं, हे सगळे विवेक, वैराग्य, समाधी, षटक संपत्ती आणि मुमुक्षुत्व हे सगळं तुम्हाला त्या ठिकाणी पाहिजे. अंतर प्रज्ञानेनं, ब्रह्मज्ञानानेच ते आत्मज्ञान प्राप्त होतं. ते कसं आहे ते सांगितलं. अशब्दमस्वशमरूपमव्ययं तदोरसं नित्यगंधवच्चयता अनाद्य अनंत महद परम ध्रुवं निचाय्य तन्मृत्युमुखात् प्रमुच्यते. ते जे आत्मतत्व आहे ते कसं स्वरूपाचं आहे, अशब्द, अस्पर्श, अरूप, अव्यय, हे पंच जे आहे, पंचकर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. हे सगळं सोडून गंधहीन, नित्य, अनादि, अनंत आणि महत्त्वाच्याही पलीकडे असणारे ध्रुव असे ते तत्व म्हणजे आत्माच आपण आहो हे जाणल्यानंतर मनुष्य मृत्यूच्या दाढेतून सुटतो. म्हणजे अशा प्रकारचं असणारं ते आत्मतत्व कशा स्वरूपाचं आहे, अहम निर्विकल्पो निराकार रूप. अशा स्वरूपास काहीही सांसारिक जेवढ्या वस्तू आहे, इंद्रियांच्या अनुषंगाने जेवढ्या वस्तूंना आपण शब्द, स्पर्श, रूप, रसगंध ही कोणतीही पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय तिथपर्यंत जाऊ शकत नाही. त्याच्याही पलीकडे कसं आहे ते नित्य, अनादि, अनंत असं स्वरूप असणारं, महत्त्वाच्याही पलीकडं असणारं कसं ध्रुव असे तत्व म्हणजे आत्मा, ते असणारं दृढ स्थिर असणार. अलग लक्षात, त्याच्यामुळे हे सगळे, याच्यामुळे ते नाही, या सगळ्यांचा आधार ते तत्व. असं तत्व ते काय, ते मीच आहे हे जाणल्याने, मग असं जाणल्यानंतर काय, तत्त्वमसी ते तूच आहेस हे जाणल्यानंतर काय होतो, त्या वाक्याच्या द्वारे उपदेश झाल्यानंतर मनुष्य काय होतो, मनुष्य ते जाणल्यानंतर मनुष्य मृत्यूच्या दाढेतून सुटतो. हे जन्म आणि मृत्यूचे जे चक्र आहे, या जन्म मृत्यूच्या चक्रातून आपण बाहेर येतो. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. हा जे जन्म मृत्यू 84 लक्ष योनीचा फेरा आहे, त्यातून हा जीव बाहेर पडतो. महाराज म्हणतात, किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित. प्रत्येक वेळेस जन्माला येऊन जे आपण महाराजांच्या भाषेमध्ये सांगायचं तर आपली फजिती जे करून घेत आहोत, ही फजिती आता आपण थांबवली पाहिजे. आणि ती कधी थांबेल, की ते जोपर्यंत तत्व जाणणार नाही, स्वस्वरूपाचं ज्ञान जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत ते होऊ शकत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होतो. आणि म्हणून इंद्रियांना ज्याचे सामर्थ्याचे ज्ञान होतो तो आत्मा स्वप्न व जागृत. इंद्रियांना ज्याच्या सामर्थ्याने ज्ञान होते, ही इंद्रिय जी आहेत हे आता केन उपनिषदामध्ये सगळं सांगितलंय छानपैकी. केनेशितं पतितं प्रेषितं मन केन प्राणप्रथम प्रैति श्रोत्रस्य श्रोत्रम मनसो मनोयत वाचो हवाचम. श्रोत्राचा पण श्रोत्र आहे, मनाचं सुद्धा ते मन आहे. म्हणजे काय,
कानाला ऐकायची शक्ती देणारा, मनाला चिंतन करण्याची शक्ती देणारा कोण आहे? ते तत्वच आहे. ते असेल तर सगळं आहे. ते गेल्यानंतर काही तुमच्यात राम नाही आपण म्हणतो. पण जोपर्यंत याच्यामध्ये राम आहे, कशामध्ये? या शरीरामध्ये, तोपर्यंतच त्या परमरामाची प्राप्ती करून घेतली पाहिजे. एकदा इथनं राम गेला की काही तास 2 तास सुद्धा तुमचा भरोसा नाही या शरीरात. लगेच गडबड 2 तासातच उरकून टाका म्हणतात. कोणाची वाट बघता म्हणतात. म्हणून जोपर्यंत राम आहे तोपर्यंत रामप्राप्तीचा प्रयत्न आपल्याला करायचा. आणि म्हणून अशा प्रकारे या सगळ्यांना, म्हणून तो राम उतरल्यानंतर विषय संपला. म्हणून जोपर्यंत राम आहे तोपर्यंतच रामाचं स्वरूप जाणून घेतलं पाहिजे. आणि ते तिथे सांगितलं. आणि म्हणून अशा प्रकारे हे काय होतं? हे जाणल्यानंतर तो काय होतो? इंद्रियांना ज्याच्या सामर्थ्याने ज्ञान होतं तो आत्मा, स्वप्न जागृत जो पाहतो तो सगळं पाहणारा, सगळ्या अवस्था पाहणारा, स्वप्न जागृत सुषुप्ती हे सगळं पाहणारं सुद्धा कोण आहे? तोच आहे. म्हणून आपण म्हणतो उठल्यानंतर कधी मला सुखाने झोप लागली. तू तर झोपला होता, मग तुला कसं कळलं सुखाने झोप लागली? अरे आज किती छान आपण म्हणतो कधी कधी उठल्यानंतर, आज मस्त झोप झाली, सकाळी 6 वाजता जाग आली, रात्री 10 वाजता जे झोपलो ते सकाळी 6 वाजता उठलो. अरे मग तू जर झोपलास तर तुला कळलं कसं? हे ज्याला कळतं तो ते आत्मतत्व. अलग लक्षात. आणि म्हणून अशा प्रकारे सगळ्यांना पाहणारा आहे तो. जागृत स्वप्न सुषुप्ती यात सगळ्यांना, सगळ्यामध्ये अनुस्यूत सगळ्यांना पाहणारा कोण आहे? तो आहे. अलग लक्षात. आणि म्हणून जो पाहतो तो आत्मा, आणि तोच सर्वत्र भरला आहे. एक आत्मा एक सर्वत्र भरला आहे. नेह नाना अस्ति किंचन, येथे नाना असे काही नाही. मृत्योस मृत्युम आपनोती इह नानेव पश्यती, की जो कोण मृत्यूला पुन्हा पुन्हा प्राप्त होतो. कोण? इह नानेव, जो इथं भिन्न भिन्न भिन्न, हे भिन्न आहे, ते भिन्न आहे, अमुक भिन्न आहे, भिन्नता पाहतो, अनेक दर्शन या ठिकाणी पाहतो, तो पुन्हा पुन्हा जन्म आणि मृत्यूला प्राप्त होतो. म्हणजे जो येथे नानात्व पाहतो तो एका मृत्यूपासून दुसऱ्या मृत्यूकडे जातो, पुन्हा पुन्हा मृत्यू जन्म अशा फेऱ्यामध्ये सापडतो. आणि नानात्व अनेक गोष्टी ज्यावेळेस आपण पाहायला लागतो, एक नाही अनेक गोष्टी पाहतो, त्यावेळेस पुन्हा पुन्हा जन्म आणि मृत्यूच्या कचाट्यामध्ये आपण सापडतो. असा नानात्वाचा स्पष्ट निषेध या उपनिषदामध्ये केला. कठन उपनिषदामध्ये हे नानात्व आहे जे आपण पाहतोय, हे अमुक आहे, ते तमुक आहे, ते तमुक आहे. अलग लक्षात. हे सगळं जे आहे, जसं सुवर्णाचे अलंकार भिन्न भिन्न असले तरी त्यामध्ये असणारं सुवर्ण जसं एकच आहे, तसे नानाविध असणारं जे जगत आहे त्याचा आधार जो आहे तो परमात्मा, तो एकच आहे हे जाणावं, हे उपनिषदाचं तात्पर्य. आणि ते बाकीचं बघित बसले तर मग ते दागिन्यामध्येच लागणार. मग हे असंच करायचं, तो तसाच करायचं, मग असा याला हे झालं पाहिजे, तसं त्याला ते. तर महिला मंडळाला जास्त आपल्यापेक्षा माहिती असतं. असो, म्हणून या ठिकाणी जोपर्यंत नानात्व पाहतो त्याला त्या परमेश्वराची प्राप्ती होऊ शकत नाही, हे थोडक्यात सांगायचं. जो येथे नानात्व पाहतो तो एका मृत्यूपासून दुसऱ्या मृत्यूकडे जातो, पुन्हा पुन्हा जन्म आणि मृत्यू अशा फेऱ्यामध्ये सापडतो. असा नानात्वाचा स्पष्ट निषेध या ठिकाणी केला आहे. रूप रस गंध स्पर्श ज्याच्यामुळे करतात, भूत भविष्याचा जो शास्त्र आहे, अंतःकरणरूपी गुहेमध्ये राहतो, अग्निहोत्राच्या अग्नीत, सूर्याच्या प्रकाशात, प्राण्यांच्या हृदकमलामध्ये जो वास करतो तोच आत्मा, तेच परमतत्व. अशा प्रकारे सगळ्याच्या अनुस्यूत असणारं सर्वांमध्ये ते एकच तत्व आहे. ते तत्व म्हणजे परमात्मा, तेच परमतत्व, तेच ब्रह्म. अलग लक्षात. ते दुसरं काही नाही. आत्मा, परमात्मा, जीवात्मा, सगळ्यामध्ये आत्मा कॉमन फॅक्टर आहे. कायम सांगितलं मी. अलग लक्षात. जीवात्म्यामध्ये पण काय म्हणतो? आत्मा. गणिताच्या भाषेत सांगायचं झालं, आत्म्यामध्ये आत्माचे, परमात्म्यामध्ये आत्माचे. मग सगळ्यामध्ये आपण काय करतो? मग कॉमन फॅक्टर बाजूला करतो. तसं या सगळ्यामधला कॉमन फॅक्टर जो आत्मा आहे तोच परमात्मा, तेच ब्रह्म. हे एवढंच सांगायचं या ठिकाणी. आणि म्हणून तेच परमतत्व, तेच ब्रह्म, एतद्वै तत्, हेच ते. तुम्हाला जे जाणायचं आहे ना उपनिषदांमधून, हे तेच. ते सगळ्यांच्या अनुसूत असणारं जे तत्व आहे, आत्मतत्व, ते एकच आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची भिन्नता नाही. आणि तेच सांगितलं. असं या ठिकाणी एतद्वै तत् असं या उपनिषदामध्ये किती? 1-2 नाही तर 12 वेळा या ठिकाणी सांगितलं या श्लोकामध्ये. तसं त्या ठिकाणी छांदोग्य उपनिषदामध्ये त्या श्वेतकेतूला
असाच तत्त्वमसी तत्त्वमसी या महावाक्याचा उपदेश पुन्हा पुन्हा केला. तसं या ठिकाणी सुद्धा तद्वै तत, हे तेच असं करून त्या आत्मतत्व 12 वेळा वेगवेगळ्या भावनांनी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. अशा रीतीने प्रतिपादन केले. कठोपनिषदातील कित्येक श्लोक थोड्याशा फरकाने गीतेच्या श्लोकासारखेच आलेले आहेत. या कठोपनिषदामध्ये असणारे अनेक जे श्लोक आहेत त्या अनेक श्लोक थोड्याफार फरकाने गीतेचे जसे श्लोक आहेत त्या गीतेच्या श्लोकाप्रमाणेच त्या कठोपनिषदामधले सुद्धा श्लोक या ठिकाणी आलेले आहे. असा असणारा अत्यंत एक सुंदर उपनिषद. आता साधारण तुम्हाला पूर्वपीठिका, आता हे सगळं 2 तास सांगण्याचा कालचा किंवा आजचा जो वर्ग आहे हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे काय, तर आता हे जे काय नवीन काही विद्यार्थी साधक या ठिकाणी आलेले आहेत त्यांना थोडाफार, कारण आता जे आपण जुने आहोत तुम्हाला आता पूर्ण तुम्हाला जास्त काही सांगायची गरजच नाही. किंवा बऱ्यापैकी सगळा विषय आता ज्ञात झालेला आहे. परंतु हे नवीन साधक आहेत त्यांच्यासाठी थोडंसं आपण प्रवेश ज्याला म्हणतो आपण उजळणी प्रवेश पहिला करण्यासाठी काही थोडक्यात सांगायला लागला. आता तुम्ही प्रकरण ग्रंथ वगैरे तुमचा अभ्यास झालेला आहे सगळा, गीता तुम्ही अभ्यासली, 2 उपनिषद अभ्यासलेत. तर यांना आता इच्छा आहे, साधक आहेत, इच्छा आहेत काय आहे उपनिषद शिकावं, म्हणून त्यांना साधारण आपाततः त्याचं ज्ञान हो. आणि या 2 वर्गाच्या माध्यमातून ते ज्ञान देण्याचा प्रयत्न केला. आता उद्यापासून असणारं जे उपनिषद आहे आपलं जे तिथे प्रारंभ होईल. ओम तत्सत.